सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. भीम इच्छा 358 या चॅनलला आपलं सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी आहे छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे. तर आज आपण चाललो आहे भीम टेकडीवरती. ते एक खूप सुंदर असं भगवान बुद्धांचं विहार आहे, ते आज आपण दाखवणार आहे. सो थँक्यू सो मच. जय भीम नमो बुद्धाय. हा समोर रस्ता जातो बुद्धलेणीकडे. इथे 2 बुद्धलेणी आहे आणि हा जातो भीम टेकडीकडे. चला मग. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. भीम इच्छा 358 या चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जसं की मी सांगितलं तर आज आपण भीम टेकडीवरती आलो आहे. तर आपल्यासोबत मातोजी आहेत. तर त्यांनी हे पूर्ण मेंटेन ठेवणं आणि ते सगळं साम्राज्य उभं केलं. तर त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. त्यांनी किती हार्डल्स फेस केले. एवढं मोठं मेंटेन थोडं सोपं तर नाही आहे. तर याच्या मागची हिस्ट्री आणि मातोजीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर मातोजी आपल्या चॅनलवरती स्वागत आणि जय भीम नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. यस.
तर आम्हाला ह्या जागेबद्दल आणि तुम्ही कसं बनवलं त्याबद्दल माहिती सांगा. भीमटेकडी ही अतिशय अफाट कष्टातून ओके. जवळपास मी जेव्हा या भीमटेकडी परिसरात आली, हम्म. जवळपास माझं वय 15-16 वर्ष, म्हणजे 15-16 वर्षाचं असेल. अच्छा. आणि तेव्हा आल्यानंतर या डोंगरामध्ये हम्म. म्हणजे माणसाचा थारा नाही आणि पक्ष्याचा वारा नाही. अच्छा. इथं पक्षीसुद्धा येत नव्हते. अच्छा. इथे लाईट नव्हती, रोड नव्हता, पाणी नव्हतं. हम्म. मी 2 वर्षे या लेणीमध्ये, मागच्या मागची जी लेणी आहे इथे, हम्म. त्या लेणीमध्ये 2 वर्षे राहिली. हम्म. 2 वर्षे त्या लेणीमध्ये राहून झरण्याचं पाणी आणि गुराढोऱ्याच्या भाकरी अच्छा. यावरती 2 वर्षे काढले या भीमटेकडी परिसरात. बापरे. सुभाषनगरचे उपासक जे आहेत माझे, सुभाषनगर लगतच आहे जवळ आमच्या इथे. अच्छा. सुभाषनगरचे जे गुरढोर चालणारे लोक आहेत, हम्म. उपासक आहेत, ते मला महाराज म्हणायचे. अच्छा. आणि मग कोणतरी महाराज आला बाबा कमी वयाचा असं म्हणून ते मला त्यांच्या लुगड्याच्या फडक्यामध्ये, त्यांच्या वडिलाच्या धोत्राच्या फडक्यामध्ये मला भाकरी बांधून आणायचे. अच्छा. आणि एक दिवस आणलेली भाकर मी 2 दिवस 3 दिवस खायचे. बापरे. आणि झरण्याचं पाणी पिऊन मी तिथं राहायचे. हम्म. जवळपास 2 वर्ष मी त्याच्यामध्ये राहिले. बापरे. त्याच्या आधी मिलिंद कॉलेजला माझं शिक्षण झालं. मी प्रज्ञा हॉस्टेलला राहिले अच्छा. काही वर्षे, आणि ते झाल्यानंतर मात्र मी इथं आले. हम्म. त्याच्यानंतर हिनामन देहाडे यांनी त्यांच्या म्हशीच्या कोठ्यामध्ये मी 2 वर्षे काढले. बापरे. म्हशीच्या कोठ्यामध्ये काही बाजूला म्हशी बांधायच्या आणि बाजूला मी राहायचे. हम्म. जेव्हा जेवण करायला बसायचे, मोठमोठे होल असायचे, बेंडक्यासुद्धा माझ्या ताटामध्ये यायच्या. अरे. अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये हम्म. बाबासाहेबांना आपल्याला देणं होतं. हो. कारण आज ही जी काही गाडी माडी घोडं जे जे आपल्याकडे आहे, हम्म. जी काही संपत्ती आहे, त्याच्यावर ओनली वन बाबासाहेबांचा अधिकार आहे, हक्क आहे. हो. हे मात्र आपण विसरायला नको आहे. तर आहेच. आणि म्हणून समाजाने इथे औरंगाबाद शहरातील उपासक उपासिकांनी मला आपल्या मुलीसारखं, आपल्या बहिणीसारखं, आपल्या आईसारखं आणि धर्मगुरू म्हणून मला स्वीकारलं. हम्म. खरं तर धर्मगुरू हा एक नातं समाजासाठी मोठं असते. हो. आणि म्हणून आता बंद करा त्याला. ओके. थोडं सांगत असताना थोडंसं पूर्वीची कल्पना आली. हम्म. तर या भीमटेकडीचा एक उद्देश होता की विद्यार्थी दशेत असताना बाबासाहेबांच्या कॉलेजला आपण शिकत आहोत, हम्म. आणि त्या बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकलेला मिलिंदचा विद्यार्थी हा फार धाडसी असतो, हो. कणखर असतो. या. आता बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे, हम्म. आणि त्या भूमीत आपण वावरत असताना काहीतरी ध्येय असलं पाहिजे. हो. आणि म्हणून एक महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एक मोठी भिक्खुनी व्हावत, हम्म. भिक्खुनी संघ स्थापित व्हावात. कारण बुद्ध कालखंडापासून तर आजपर्यंत भिक्खुनीची जी अवहेलना आहे, हम्म. भिक्खुनीचा जो कमीपणा आहे, भिक्खुनीला जो दुजाभाव केल्या जाते, तो कुठेतरी नष्ट झाला पाहिजे. हो ना. आणि म्हणून आपण मजबूत अशी एक भिक्खुनी झाली पाहिजे, हम्म. एक भिक्खुनी संघ तयार झाला पाहिजे. हम्म. बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला थोडासा हातभार लागला पाहिजे, हो. या उद्देशाने मी पेटून उठले. अच्छा. आणि जवळपास या भीमटेकडी परिसरात आल्यानंतर या डोंगरामध्ये अगदी डोक्यावर माती वाहण्यापासून, पत्र वाहण्यापासून, दगड वाहण्यापासून, हम्म. स्वतः काम करण्यापासून हे सर्व आपण या भीमटेकडी परिसरात काम केलं. यस. माझ्यासोबत जवळपास आमच्या जोगेंद्र तायडे असेल, हम्म. नितेश उमाळे असतील, अच्छा. विकी तायडे असतील, हम्म. सागर तायडे असतील, संदेश तायडे असेल, शरद उमाळे असतील, भारत उमाळे असतील, हो. भदंत संघपाल असतील, हम्म. संघबोधी असतील, त्याच्यानंतर विलास असेल, अच्छा. आमच्या लीलाबाई उमाळे असतील, हम्म. आमच्या लक्ष्मीबाई तायडे असतील, त्याच्यानंतर सुधाकर उमाळे असतील. या काळामधले ते माझ्या प्रचारासाठी असतील सुरुवातीचे. अच्छा. त्यांनी खूप इथं मेहनत घेतली. हम्म. संकेत शिरसाट असेल, अच्छा. शिलाबाई तायडे असतील, ओके. भाग्यशाली असेल, यांनी हे सुरुवातीला अतिशय कष्ट घेतले. अच्छा. म्हणजे त्यांनी या डोंगराला सांभाळण्यासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली. अच्छा. म्हणजे जे आजही जरी बाहेर सिटीमध्ये राहायला गेला तर ते बंगल्यामध्ये राहू शकत असते, हो ना. परंतु भीमटेकडीचं संरक्षण व्हावं, माताजींचं संरक्षण व्हावं, हम्म. यासाठी त्यांनी माझ्यासाठी आहुती दिली, त्यांच्या संसाराची, त्यांच्या सुखाची. हम्म. मग मी त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. अच्छा. आज जे वैभव आहे केवळ त्यांनी मला जरी उपासकाने धम्मदान दिलं, हम्म. पण सांभाळण्याचं काम त्यांनी केलं, हो ना. व्यवस्थापन करण्याचं काम त्यांनी केलं, हो. हे सर्व सुशिक्षित करण्याचं काम त्यांनी केलं. या. म्हणून मी त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. ओके. आणि ते माझ्या जोडीला होते म्हणूनच हे मी काम करू शकतो. हो ना. आता नंतरच्या काळामध्ये मात्र सुधाकर उमाळे, निकेत वहाळ हे माझ्याकडे नंतरच्या काळात, आता या 2-3 वर्षाच्या काळात आले. हम्म. पण पूर्वीचा काळ मात्र माझा खूप कठीण होता. हम्म. त्या काळात या सर्व लोकांनी मला मदत केली. अच्छा. तर मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आज भीमटेकडीचं अतिशय नंदनवन आहे. खूप छान आहे. या भीमटेकडी परिसरामध्ये जवळपास उपासक उपासिकाचं कल्याण व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, त्यासाठी मात्र आम्ही
इथं दारू व्यसन मुक्ती केंद्र पण चालवतो. अच्छा, दॅट्स ग्रेट. हा, जवळपास जे लोक दारू पितात, आई वडिलांना, पत्नीला, कुटुंबाला उद्ध्वस्त करतात, अशा लोकांना 3 महिन्याचं प्रशिक्षण आपण इथे देतो. दॅट्स आणि ग्रेट. 3 महिन्यानंतर गॅरंटी आहे की ते दारू घेत नाहीत. घेत नाही. ओके. हा माझा अनुभव आहे. अच्छा. त्याच्यानंतर आपल्याकडे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश आणि सेमी मराठी स्कूल, म्हणजे आपल्या गरिबाच्या मुलांना चांगलं विद्या विकसित झालं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी आपण शाळा पण केली. हो, हे लोकदानातून केली. अच्छा. जवळपास मॅट्रिक पर्यंत आहे. त्याच्यानंतर आपण 5वी ते 10वी पर्यंत आपल्याकडे हॉस्टेल पण आहे. अच्छा. म्हणजे आध्यात्मिक आणि भौतिक हे दोन्ही गोष्टी त्यांना मिळावं, हो ना. यासाठी आपण शाळा पण 2014 मध्ये चालू केलेली आहे. या. त्या शाळेचे व्यवस्थापन जोगेंद्र ताडे बघतात. प्रिन्सिपाल भाग्यशाली वहिंबे आहेत. अच्छा. त्याच्यानंतर आमच्या शिला मॅडम आहेत, नितू सर आहेत, अच्छा. अनेक शिक्षक असे आहेत. नाही, ते छान. अतिशय सुंदर शाळा चालवतात, अच्छा. अतिशय शाळेचं देखरेख करतात. अतिशय सुंदर शाळा बनवली. Yes. यावर्षी डिजिटल शाळा बनवली आपण, ओके. की आपल्या मुलांना सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांना बैठक, त्यांना वातावरण असावं. त्यानंतर आपण 1-2 वर्षात 2023 मध्ये आपण समाजाची सेवा व्हावी, रोग्यांची सेवा व्हावी, मनाची आरोग्य चांगलं झालं, मन चांगलं झालं की आरोग्य पण चांगलं व्हायला पाहिजे. हो. विपश्यना तर आपण दर महिन्याला 10 दिवसाचं असतेच, 6 महिन्याला 10 दिवसाचं असतेच. अच्छा. डेली आपल्याकडे सामने प्रशिक्षण शिबिर चालूच असते. अच्छा. मग त्याच्याबरोबरच आपल्या आरोग्याची पण सेवा झाली पाहिजे, म्हणून आपण डॉक्टर B.R. आंबेडकर 100 बेड हॉस्पिटल अच्छा. हे चालू केलं आपण 2023 मध्ये. जवळपास 50 बेडचं हॉस्पिटल कंप्लीट झालं. बापरे. त्या हॉस्पिटलची OPDचं उद्घाटन पालकमंत्री पत्नीसह त्यांनी उद्घाटन केलं त्यांचं, अच्छा. अच्छा. आपल्या हॉस्पिटलच्या OPDचं. ओके. दॅट्स आणि आता OPD सुद्धा चालू आहे, छान. शाळा चालू आहे. आणि उरलेलं हॉस्पिटलचं काम आपण आता कालपुरापासून चालू केलेलं आहे. अच्छा. एक 50 बेडचं हॉस्पिटल आपण पूर्ण झालं. 50 बेडचं हॉस्पिटल चालेल. सुखी. तर अशा पद्धतीने या भीमटेकडीची आपण डेव्हलपमेंट केली. या. आणि हे सर्व काम करत असताना लोकदानातून आपण उभं केलं. सर्व उपासक उपासकाच्या धम्मदानातून. कारण औरंगाबाद शहरामधले जे उपासक आहेत ते अतिशय धार्मिक श्रद्धावान आहेत. अच्छा. खरं तर भारतामधलं औरंगाबाद शहर हे अतिशय आहे. कारण औरंगाबाद शहराला बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावून झालेली भूमी असल्यामुळे भिकूंवरती आपल्या मुलापेक्षाही प्रेम करतात. जसं माझ्यावरती औरंगाबाद शहरकरांनी आणि आजूबाजूच्या तालुका जिल्हे म्हणजे महाराष्ट्रातील उपासकांनी प्रेम केलं. कारण हे जे काम केलं हे मी एकटीनं नाही, तर माझ्या मागचे पडद्यामागचे कलाकार सुद्धा महत्त्वाचे असतात. मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा मला वेळोवेळी मला मदत केली, वेळोवेळी माझ्यासोबत आले, प्रचार करू लागले. हे जे भीमटेकडीचं नंदनवन आहे हे सर्व समाजाच्या लोकदानातून आणि समाजाच्या प्रयत्नातून केले. त्यामुळे समाजाला आपण धन्यवाद दिला. हो ना. चालेल. तर आम्हाला या मूर्तीबद्दल सांगा, तुम्ही कशी एस्टॅब्लिश केली मूर्ती? ही जी बुद्ध मूर्ती आहे जवळपास आपण 2017 मध्ये या मूर्तीची निर्मिती करण्यास सुरुवात केली. ओके. 1 वर्षामध्ये या मूर्तीचं काम आपण पूर्ण केलं. इथेच बनवली? औरंगाबाद शहरात बाहेर मागवली आपण ते. अच्छा. औरंगाबादचे काही कलाकार होते आणि बाहेरचे काही कलाकार आहेत. अच्छा. असे बरेचसे उपासक कलाकाराच्या माध्यमातून ही मूर्ती तयार झाली. म्हणजे इथेच बनवली का ती? इथे जागावर नाही बनवली, बाहेरून मागवली आपण. अच्छा, बाहेरून. हा. चांगलं. खूप. पण एवढं मेंटेन किती छान ठेवलं तुम्ही तरी. हिला साफसफाईसाठी वगैरे आम्ही वर्षातून 2 वेळी हिला कलर मारतो. अच्छा. हिचं लाईफ सुद्धा 200 वर्षे आहे. बापरे. हा. ठीक आहे. तर तुम्हाला लोकांना काय संदेश द्यावा वाटेल की तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल वगैरे तसं? तर मला असं म्हणायचं आहे उपासक उपासिकांना, आपल्या मुलांना चांगल्या शाळेत टाका. म्हणजे आपण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश आणि सेमी मराठी स्कूल आपण चालू केली. आपल्या लोकांना चांगलं शिक्षण मिळावं आणि आपण आपल्या शाळेमध्ये 8वी पासून पाली वर्ग चालू केला. अच्छा. आपल्या उपासक उपासिकांना पालीचं ज्ञान मिळावं त्यासाठी आपल्या शाळेमध्ये टाकले पाहिजेत. अच्छा. आपलं सेंटर उभं झालं पाहिजे. हो ना. त्याच्यानंतर आपण लोकदानातून जे हॉस्पिटल उभं करतो तर त्या हॉस्पिटलला प्रत्येकाने धम्मदान दिलं पाहिजे. अच्छा. मग तुम्ही किती देता याच्यापेक्षा धम्मदान देता याला महत्व आणि सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. कारण एक आपल्या समाजाचं मोठं सेंटर उभं होत आहे. शाळा आणि हॉस्पिटल बाबासाहेबांचे 2 थीम फार महत्वाच्या होत्या. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जर चांगलं बनायचं असेल, सुसंस्कृत बनायचं असेल, शाळा असली पाहिजे. आणि आरोग्य प्रमाधना, जर तुमचं आरोग्य स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर तुमच्याकडे तुमचं हॉस्पिटल असलं पाहिजे. म्हणून आपण डॉक्टर B.R. आंबेडकर 100 बेड हॉस्पिटल हे आपण लोकसेवेसाठी उभं केलेलं आहे. आणि आता ते लोकदानातून उभं करणार आहोत. राहिलेलं 50 बेडचं हॉस्पिटल येत्या 7 महिन्यात आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे सर्व उपासक उपासिकाने
ऑनलाईन का होईना आपण धम्मदान दिलं पाहिजे. ऑनलाईन दमदान केलं जाईल. तर त्यांना ऑनलाईन जर करायचं ते कसे करू शकतात? ऑनलाईन मध्ये ऑनलाईन त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवर दिलं पाहिजे. 9822633484 ओके ओके 9822633484 या नंबरवर गुगल पे फोन पे 9822633484 ओके 9822633484 या नंबरवर गुगल पे फोन पे नंबर आहे. अच्छा दॅट्स ग्रेट. दान दिल्यानंतर मात्र स्क्रीनशॉट पाठवावं, म्हणजे त्याच्या नावाची पावती केल्या जाईल आणि जेव्हा आम्ही दान फलक तयार करेल तेव्हा त्यांचे नाव त्याच्यामध्ये टाकले जातील, दॅट्स एकदम छान. धम्मदान दाते. ओके कारण आम्ही ज्यांनी धम्मदान दिलं त्यांचे नाव टाकणार आहोत. अच्छा अच्छा हो. हे खूप छान. कुठं आहे ते हॉस्पिटल? खालच्या बाजूला आहे, आपल्या भीमटेकडीलाच आहे. भीमटेकडी बाजूलाच. भीमटेकडीच्या खालच्या रोडच्या बाजूला अच्छा जे रोड आपण तयार करून घेतला आता तो. अच्छा अच्छा दॅट्स ग्रेट. तर एक भिक्खुनीचे जीवन कसं राहतं काय आणि इतर लोक कसं रिस्पॉन्स आहे तुम्हाला एकदा तरी? कारण की शक्यतो मी काही बुद्धीवर बघतो तर तिथं लोक समजा जाणं खूप टाळता, लोक काही हा. प्रोग्राम असला तेव्हाच जाता. तर जे बुद्धांचं महत्व आहे समजा तर किंवा बुद्धांना चमत्कार सांगितलं नाही म्हणून लोक कमी येतात, तर तुम्हाला कसं रिस्पॉन्स आहे त्याच्यावर? खरं तर बुद्धाने जरी चमत्कार सांगितला नसेल तरी बौद्ध धम्म हा महान आहे. हो बौद्ध धम्माचं पालन केलं तुम्हाला मागण्याची गरज नाही, मिळून जाते. हो कारण मनाला सुख नसले, शांती असली तर तुम्ही जे म्हणणार ते मिळेल तुम्हाला. हो म्हणून बुद्ध या जगातला पॉवरफुल धम्म आहे. हो धम्म बडा बलवान आहे. या धम्माचं पालन केलं तर तुम्हाला सर्व काही मिळेल. जर तुम्ही धम्माचं पालन केलं नाही, अंधश्रद्धा सोडली पाहिजे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1945 बाबासाहेबांनी सांगितलं होतं मी पिंडदान करणार नाही, मी यांना पूजणार नाही, देव देवता यांना पूजणार नाही. तर बाबासाहेबांच्या वचनानुसार आम्ही हे सर्व सोडलं पाहिजे हो आणि बुद्ध धम्माला मानलं पाहिजे. आपण हो ना. बुद्ध धम्माच्या मार्गाने जायला पाहिजे. ओके. आणि तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता की म्हणजे बुद्धांना मानणं म्हणजे लोक मी बघतो जर समजा जात नाही तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की ॲक्च्युअल बुद्धिझम म्हणजे फॉलो करणं ते एक्झॅक्टली त्यांनी काय करायला पाहिजे? बुद्धिझम फॉलो करायचं असेल तर वडलीवर पंचशीलचं पालन करा. अच्छा या जगात जर बौद्ध समाज सोडून इतर समाजाने जरी पालन केलं तर बौद्ध समाज असं काही बंधन नाही, पण प्रत्येकाने पंचशिले जर पालन केलं तर या जगात सुख, शांती, आरोग्य आणि बल मिळाल्याशिवाय राहणार नाही. अच्छा जर तुम्हाला ओरिजिनल माणूस बनायचं असेल, ओरिजिनल जीवन जगायचं असेल, सुखी जीवन जगायचं असेल, संसारात राहून सुद्धा तुम्ही बुद्ध धर्माचं पालन करू शकता. हो तुम्ही पुण्यपारामिता मिळू शकता. अच्छा आणि बाबासाहेबांनी ती संधी दिली की आपल्या कमाईतला हिस्सा विसा द्या. हो तुम्ही ज्यावरती दान देता तेव्हा तुम्हाला भिक्खू संघ आशीर्वाद देते, हो ते तर. म्हणजे धम्माचं बल तुम्हाला मिळते. म्हणून प्रत्येक उपासकाने मला असं वाटते की पंचशिलेचं पालन केलं. पंचशील जर तुम्हाला मानवी जीवनात सुखी राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, जर दुःखातून वेदनेतून मुक्त व्हायचं असेल तर ओनलीवर पंचशीलचं पालन करा. दुसरं काहीच करायची गरज नाही तुम्हाला. अच्छा कुठल्याच देवाला हात लावायला, हात जोडायची, अंगारा लावायची, धागेदोरे टाकायचे, नारळ फोडायची गरज नाही. हो बाबासाहेबांनी एवढा महान धम्म दिला की तुम्ही फक्त तुमच्या घरात पंचशिलेचं पालन करा, दॅट्स इट. तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. म्हणून समाजाला एवढं सांगायचं आहे की इतर तितर भटकल्यापेक्षा फक्त बौद्ध धर्माचं पालन करा. बौद्ध बस बौद्ध धर्माचं पालन केलं तुमच्यासारखा ग्रेट माणूस नाही जगात. दॅट्स ग्रेट. Yes.